नमस्कार, मी जितेंद्र जाधव। आपण आज बातमीच्या बोलाच्या माध्यमातून एक वेगळा विषय जाणून घेणार आहोत। मित्रांनो, अतिशय दुर्दैवी घटना आहे, माणसाचं मन हेलावून टाकणारी घटना आहे। घटना घडली इंदापूर तालुक्यामध्ये। मित्रांनो, नुकतीच आपण जी उरणमध्ये घटना बघितली यशस्वीची, अतिशय धक्कादायक घटना होती। या घटनेनंतर राज्यभर पूर्णपणे लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण झाली की आमच्या आया बहिणी या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहेत का, याची भावना निर्माण झाली। अशीच घटना इंदापूर तालुक्यामध्ये घडली। मित्रांनो, घटना घडली इंदापूर तालुक्यातील वकील वस्तीवरती। एक 14 वर्षाची अल्पवयीन मुलीला एका शाळेमध्ये क्लर्क असलेल्या 25 वर्षाच्या युवकाने घरी येऊन तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला। अखेर त्या मुलीने त्याला प्रत्युत्तर देताना त्या युवकाने त्या मुलीला पॅराकॉट नावाचं सगळ्यात विषारी असं औषध पाजलं। ती मृत्यूशी झुंज देत होते आणि अखेर तिचा अकलूज मध्ये एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेताना आज मृत्यू झालेला आहे। अतिशय धक्कादायक घटना आहे, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। आपण आता स्क्रीनवर बघतोय की हेच केमिकल तिनं त्या मुलीला पाजलंय आणि त्या केमिकल पाजल्यानंतर त्या मुलीचा मृत्यूशी झुंज देताना उपचार घेताना मृत्यू झालेला आहे। आणि याबाबत आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत सूर्यकांत कोकणे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। काय म्हणालेत कोकणे ते आपण पाहूया। सर्व वकील वस्तीवर जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगानं म्हणजे काय घडलेलं आहे, म्हणजे काय प्रकार? 28/7 रोजी यातली जी पीडित मुलगी होती ती मुलगी वकील वस्तीवरती आपल्या घरी होती। दुपारी घरी असताना ती एकटी आहे याचा म्हणजे याची संधी साधून त्यातला आरोपी जो आहे रणजित जाधव सराठी याने तिच्याशी ती शाळेत आहे याची ओळख आहे याची संधी साधून तो घरी आला। तिच्या घरात बसून तिच्याशी थोडंसं लगट साधण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे त्या मुलीला ते असह्य झालं आणि त्याच्यामुळे ती मुलगी तिला एक शॉकिंग न्यूज होती किंवा आपल्या घरामध्ये हा कसा आला म्हणून। त्याच्यामुळे त्या मुलीने पॉयझन घेतलं अशा स्वरूपाची आमच्याकडे तक्रार आहे। अशी घटना मिळाल्यानंतर ती मुलगीच्या नातेवाईकांनी त्याला ताबडतोब अकलूजला दवाखान्यात ॲडमिट केलं। ही घटना जशी आम्हाला मिळाली तशी आम्ही तात्काळ त्या बावडा बीटचे आमचे EPI प्रकाश पवार साहेबांनी टीम त्या ठिकाणी रवाना केली आणि ताबडतोब तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं। तिचे जे केअरटेकर त्यांच्याशी सुसंवाद साधला। त्याच्यानंतर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून आमच्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचं गांभीर्य पाहून एक ती पीडित मुलगी आहे, महिलाविषयक गुन्हा आहे याचं गांभीर्य ओळखून आमचे माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेब आणि माननीय DYSP डॉक्टर सुदर्शन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा गुन्ह्याचा तपास करत आहोत आणि त्या आरोपीला पण आम्ही अटक केलेलं आहे आणि त्याला अटक करून माननीय न्यायालयात बारामती सत्र न्यायालयात आम्ही हजर केलेला आहे आणि आरोपी सध्या PCR सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावंडे साहेब हे करत आहेत आणि आमची टीम त्यांना वेळोवेळी मदत करत आहे आणि तपास कसोशीने करून अशा गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत कसं पोहोचता येईल याचा आमचा प्रयत्न आहे। सर, तो आरोपी कुठं कामाला होता, काय माहिती काहीतरी कळते? ॲक्च्युली हा गुन्ह्याचा प्राथमिक तपास चालू आहे। सदरचा आरोपी हा सराठी गावचा आहे आणि जिजामाता हायस्कूल सराठी या शाळेमध्ये तो शिक्षक आहे, म्हणजे क्लार्क आहे असं समजतं आहे। त्याच्या संदर्भात डिटेल चौकशी चालू आहे। आता आपण पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे। मित्रांनो, इंदापूर तालुक्यामध्ये चाललंय काय? इंदापूर तालुक्यामध्ये महिला मुली सुरक्षित आहेत का नाहीत असा प्रश्न उपस्थित होतोय। महाराष्ट्रामध्ये अशा निर्दयी लोकांना, ज्या लोकांना स्वतःच्या बहिणीसारखी मुली समजत नाहीत, जे त्यांच्या वयाचं अंतर समजत नाहीत, अशा लहान मुलीशी काय कृत्य करण्याचा प्रयत्न करतात, त्या गळून पडलेला आहे। आज त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे, धक्कादायक बातमी आहे। मग या सर्व घटनेकडे पोलीस प्रशासन असेल, राज्यकर्ते असेल, राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष देणार का नाहीत?
अहो एसपी साहेब, तुम्ही या घटनेकडे काय करताय, बघताय का नाही? मग तुम्ही आरोपीला अटक केली, आरोपीला ताब्यात घेतलं, पण नेमकं पुढे काय? घटना भयंकर आहे. शाळेत जाणारी मुलगी आहे, वय 14 वर्ष, फक्त 14 वर्ष, आणि 25 वर्षाचा तो युवक आहे. किती निर्दावलेला व्यक्ती आहे. अमानुषपणे त्या मुलीच्या घरात जाऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ती मुलगी त्याला प्रतिकार करते म्हणून त्यानं त्या मुलीला औषध पाजलं. अतिशय भयानक गोष्ट आहे. नेमकं कसं या घटनेकडे पाहताय? कुठली थोडीफार घटना झाली की एखादी घटनेबाबत श्रेय घेणारे लोक का समोर येत नाहीत? त्या आरोपीला अटक केली, त्या पाठीमागं कोण आहे? त्या मुलीच्या घरच्यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांची मनस्थिती नाही याबाबत प्रतिक्रिया देण्यास. पूर्ण लोक डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत. भयानक आहे, डोळ्यात पाणी यासारखी घटना आहे. आज तर मृत्यू झाल्याची माहिती मिळते. मी प्रशासनाला विनंती करतोय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही या घटनेकडे बघा, लक्ष द्या. अतिशय दुर्दैवी घटना आहे. इंदापूर तालुक्यातच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना इंदापूर तालुक्यात घडली आहे. मग ही घटना, त्याच्या पाठीमागं कोण आहे? अशी चर्चा चालू आहे की काही राजकीय लोक राजकीय दबावापोटी त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतात. कोण आहे ते लोक? का करतात असा प्रयत्न? या सर्व गोष्टीचा जबाब प्रशासनाला द्यावा लागणार आहे. ह्या सदर घटनेची सखोल चौकशी करावी लागणार आहे. घरच्या लोकांचा आणि जवळच्या नातेवाईकांचा माहिती मिळते की याच्या पाठीमागे अजून काही लोक आहेत. सदर आरोपीला मदत करणारे अनेक कोण लोक आहेत, ते लोक कोण आहेत? या सर्वांचा तपास झाला पाहिजे आणि या मृत्यू पावलेल्या मुलीला तात्काळ न्याय मिळाला पाहिजे, एवढीच अपेक्षा सर्वसामान्य लोकांकडून आणि जनतेकडून आहे. तरच इंदापूर तालुका आणि इंदापूर तालुक्यातील महिला, मुली, आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत अशी भावना निर्माण होईल. जर या घटनेकडे दुर्लक्ष झालं, जर ह्याचा योग्य तपास न झाल्यास नक्कीच इंदापूर तालुक्यामध्ये आमच्या महिला सुरक्षित नाहीतच अशी आमची 100% भावना निर्माण होणार आहे. आपण बातमीच्या बोलाच्या माध्यमातून असे अनेक व्हिडिओ पाहत आहोत, अनेक अशा घटना पाहणार आहोत. तोपर्यंत आमच्या या YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.